पुन्हा एकदा तुमच्यासाठी गोपी स्लीव्ज मी इथं शिकवणार आहे मैत्रिणींनो। अगोदर मी 2 ते 3 व्हिडिओ गोपी स्लीव्जचे टाकले तर खूप छान तुमचा असा प्रतिसाद मला त्या व्हिडिओला भेटला। तसाच याला सुद्धा द्या। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा। तर बघा ह्या पद्धतीने अस्तर मी खालच्या साईडला ठेवून घेतले, त्यावरती कपडा ठेवून घेतलाय। जो आपला वरचा कपडा आहे तो आपण एक्स्ट्रा जरी असला तरी चालतो, रुंदीला आणि लंबीला त्याचा काहीच माप वगैरे घ्यायची काही गरज नाही, फक्त अस्तरपेक्षा शिल्लक असलं पाहिजे। अशा पद्धतीने पूर्ण चुन्या मी इथे टाकून घेत आहे। जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, छोट्या मोठ्या कशाही तुम्ही टाकू शकता, खूपच छान असं लुक येतं। तर इथं थोडीशी क्लिप माझ्याकडून डिलीट झाली मैत्रिणींनो, वरच्या साईडनं ज्या चुन्या आपण जॉईन करून घेतो ती, तर त्यासाठी सॉरी। आणि खालच्या साईडला बघा डबल फोल्ड करून मी आता ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आणि खूपच छान आता खालच्या साईडनं थोडंसं आपला हा जो शिल्लक कपडा असतो शिलाईमध्ये, गोट जास्त मोठा येऊ नये त्यासाठी मग मी तो कपडा शिल्लकचा कट करून घेतला आणि वरच्या साईडने परत एक त्यावरती दाब शिलाई देऊन घेतली आणि ह्या पद्धतीने परत फोल्ड करून आतल्या साईडने पाहू शकता तुम्ही फिनिशिंग किती छान आलेली आहे। तर ह्या पद्धतीची खूपच सोप्या पद्धतीने गोपीबाही मी तर तयार केलेली आहे। कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। तर यावरती वरची जी शिलाई दिसत होती त्यावरती मी इथं लेस लावून घेतली, त्याने अजूनच छान असं लुक ह्या बाहीला आलेला आहे। आणि कितीही नवीन क्लास करणाऱ्या मैत्रिणी असल्या तर खूपच सोप्या पद्धतीने लक्षात येतं। कशी वाटली बाही नक्कीच सांगा सर्वांना। श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलवर सुद्धा अपलोड आहे।